विनास्य लिंगास्य गुणा प्रवाहो द्रव्या क्रियाकारकचेतनात्मा दृष्टासु पंथा संभात्सु विभात्सु सूरयो अभिक्रयन्ते मयि बाधसु विदा। Lord Vishnu told King Kritu, my dear king, भगवान विष्णूंनी राजा पृथूला सांगितले, माझ्या प्रिय राजा, या भौतिक जगाचा सतत बदल भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या परस्पर वादांमुळे होतो. 5 तत्वे, इंद्रिये, इंद्रियांवर नियंत्रण करणारे देवता, तसेच आत्मा आणि प्रक्षुब्ध असलेले मन, या सर्वांचे एकत्रितपणे शरीर बनते. परमात्मा हा या स्थूल आणि सूक्ष्म भौतिक घटकांच्या संयोगापासून पूर्णपणे भिन्न असल्यामुळे माझ्याशी नितांत मैत्री आणि स्नेहभावाने जोडलेला, पूर्णपणे ज्ञानात असलेला माझा भक्त कधीही भौतिक सुख आणि दुःखाने विचलित होत नाही. तात्पर्य: कृष्ण कृपा श्रीमूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर जीवाला शरीराच्या संयोगाच्या क्रियांचा अधीक्षक म्हणून काम करायचे असेल तर तो शरीराच्या क्रियांबद्दल उदासीन कसा असेल? याचे उत्तर येथे दिले आहे. ह्या क्रिया जीवात्म्याच्या क्रियांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. या संदर्भात एक ठोस उदाहरण देता येईल. मोटर कारमध्ये स्वार असलेला एक व्यापारी कारमध्ये बसतो, तिच्या चालण्यावर देखरेख करतो आणि ड्रायव्हरला सल्ला देखील देतो. त्याला माहीत आहे की किती पेट्रोल वापरले आहे आणि त्याला कारबद्दल सर्व काही माहीत आहे. परंतु तरीही तो कारपासून वेगळा आहे आणि त्याच्या व्यवसायाशी अधिक संबंध ठेवत आहे. गाडीत बसल्यावरही तो आपल्याला व्यवसायाचा आणि आपल्या ऑफिसचा विचार करतो. तो तिथे बसला असला तरी त्याच्या गाडीशी त्याचा काही संबंध नाही. व्यापारी जसा नेहमी त्याच्या व्यवसायाच्या विचारात गढलेला असतो, तसा जीव भगवंतांची प्रेमळ सेवा करण्याच्या विचारात गढून जाऊ शकतो. मग भौतिक शरीराच्या क्रियाकलापांपासून वेगळे राहणे शक्य होईल. तटस्थतेची ही स्थिती केवळ भक्तालाच शक्य आहे. बद्ध सौहृदा, मैत्रीत बांधलेले, हा शब्द विशेषतः येथे वापरला आहे. कर्मी, ज्ञानी आणि योगी यांना भक्तिसेवेत बांधले जाऊ शकत नाही. कर्मी शरीराच्या कार्यात पूर्णपणे गुंतलेले असतात. शरीराला आराम देणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. ज्ञानी तात्विक अनुमानाने जंजाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना मुक्त स्थितीत स्थान नसते, कारण ते भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेत नाहीत. ते ब्रह्मसाक्षात्काराच्या उच्च पदावरून देखील खाली पडतात. योगींची देखील जीवनाची एक शारीरिक संकल्पना आहे. त्यांना असे वाटते की ते धारणा, आसन, प्राणायाम इत्यादीद्वारे शरीराचे व्यायाम करून आध्यात्मिक काहीतरी साध्य करू शकतात. परमपुरुषोत्तम भगवंतांशी घनिष्ठ नातेसंबंधामुळे भक्ताचे स्थान नेहमीच अतींद्रिय असते. म्हणून शरीराच्या क्रिया
आणि प्रतिक्रियांपासून सदैव अलिप्त राहणे आणि स्वतःचा वास्तविक व्यवसाय म्हणजेच भगवंतांची सेवा करणे हे केवळ भक्तांनाच शक्य आहे. तर आज सकाळी आपण श्रीमद भागवतचा 4था स्कंध अध्याय 20 शीर्षक भगवान विष्णूंचे यज्ञक्षेत्रात अवतरण श्लोक क्रमांक 12 वाचत आहोत. भगवान विष्णू महाराज पृथूंच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न होऊन त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या यज्ञात प्रकट झाले आहेत. आज भगवान विष्णू अतींद्रिय असणे म्हणजे काय हे थोडक्यात सांगत आहेत. जोपर्यंत आपण जगाचे स्वरूप समजून घेत नाही तोपर्यंत आपण या जगाच्या अतींद्रिय कसे असावे हे समजू शकत नाही. म्हणून प्रथम हे भौतिक अस्तित्व कसे कार्य करत आहे हे ते स्पष्ट करतात. ही अशी जागा आहे जिथे सतत बदल होत असतात. काहीही स्थिर नसते. भौतिक क्षेत्रात शाश्वतता नसते. हा सततचा बदल वास्तविकतः आत्म्यासाठी अंतहीन दुःखाचे कारण आहे. कारण आत्मा शाश्वत आहे. आत्मा हा चिरंतन आश्रय, चिरंतन निवारा, शाश्वत आनंद शोधण्यासाठी तळमळत असतो. परंतु त्याच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट बदलत आहे. दयनीय स्थान आहे हे, कारण येथे सर्व काही तात्पुरते आहे. आपण आनंदासाठी आसुसतो. आपल्याला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या गोष्टीत, एखाद्या ठिकाणी आनंद मिळतो. परंतु नंतर तो अपरिहार्यपणे बदलतो. तो बदलला पाहिजे. हे शरीर देखील ज्या भांड्याद्वारे आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो तेही सतत बदलत असते. आपण अतिशय स्थूल दृष्टिकोनातून पाहत आहोत. आपल्याला वाटते की आपण काही काळ तरुण आहोत. मोठे बदल होईपर्यंत आपण कसे बदलत आहोत हे आपल्याला लक्षात येत नाही. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक क्षणी आपल्या शरीरात असंख्य बदल होत असतात. अणुकण, पेशी, सर्व काही नेहमी बदलत असते. तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाकडे सूक्ष्मदर्शकाखाली पहा. तुम्हाला काळाच्या सामर्थ्याने सतत बदल होताना दिसतील. वेळ सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीत बदलांवर प्रभाव टाकत आहे. अशा प्रकारे आपण या जगात काहीही धरून राहू शकत नाही. आणि हा बदल कसा होत आहे? भगवंत वर्णन करतात, ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या परस्पर संवादामुळे आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ते सतत गतिमान असतात,
सतत सक्रिय असतात. constantly, आणि कारण भौतिक सृष्टीतील प्रत्येक गोष्ट constantly active. भौतिक प्रकृतीच्या या 3 गुणांच्या प्रभावाखाली असते. Creation is under the influence of म्हणून these powers. सर्व काही बदलत आहे. स्थूल तत्वे बदलत आहेत. तर मनाचे काय सांगावे? Seldom devotees impressed by भक्त कशाने प्रभावित होतात? humility, ते प्रभावित होतात ते नम्रतेने, भक्तिमय सेवाभावेने. आणि हे गुण श्रीकृष्णांना प्रभावित करतात and those आणि आत्म्याला समृद्ध करतात. they impress Krishna. तर श्रीकृष्ण येथे भगवद्गीतेत वर्णन करीत आहेत की आपण केवळ अशी परिस्थिती निर्माण करण्यास प्रयत्न करू नये जेणेकरून सुख प्राप्त करण्याकरिता आपल्याला या भौतिक जगात गाढवाप्रमाणे झगडून कष्ट करत राहावे लागतील. Condition to enjoy in this material world. कारण तुम्ही ती परिस्थिती उपभोगू शकतच नाही. जगातील सर्वात धनाढ्य लोकही अगदी गरीब लोकांपेक्षा काही आनंदी नाहीत. Happier than the poor people. I have told before the story मी पूर्वी ही गोष्ट सांगितली आहे. hitchhiking. ज्यावेळी माझ्याकडे एक कवडी देखील माझ्या नावावर नसताना मी थायलंडमध्ये प्रवास करीत होतो, Biggest, most famous त्यावेळी अमेरिकेच्या अत्यंत प्रसिद्ध दूरदर्शन स्टारने त्याच्या मर्सिडीज लिमुझिन कारमध्ये बसण्यास मला बोलावले. and I was sitting in the back seat with खूप him खूप मोठी गाडी होती आणि मी मागच्या सीटवर त्याच्यासोबत बसलो होतो. to talk to the driver. आणि वास्तविकतः त्याच्या ड्रायव्हरबरोबर बोलायला देखील त्याला एक छोटा दूरध्वनी वापरावा लागत होता. तो ड्रायव्हर इतका दूर होता The whole way he आणि संपूर्ण दिवसभर मला तो हेच सांगत होता की त्याचे जीवन किती दुःखमय आहे. didn't know what a devotee was. कारण त्याने पाहिले मी एक भक्त होतो. त्याला भक्त म्हणजे काय ते माहीत नव्हते, परंतु मी कोणीतरी एक धार्मिक व्यक्ती आहे हे त्याने पाहिले. आणि त्याने मला सांगितले की एकेकाळी मी अमेरिकेतील सर्वात मोठ्या मूव्ही स्टार्स तसेच मोठमोठ्या नेत्यांबरोबर आणि संगीतकारांबरोबर राहत होतो. त्यांच्या प्रत्येक पार्टीला मी तेथे हजर असायचो. आणि मी तुला सांगतो कित्येक वर्षे मी दिवसाला $20,000 कमवत होतो. For several years, ही त्याची कमीत कमी कमाई होती. basic salary, $20,000 म्हणजे किती रुपये? $20,000 in rupees. दिवसाला 9 लाख रुपये. मग ज्या इतर मुलाखती तो करीत होता त्यामधून देखील तो वेगळे पैसे कमवत होता. From other appearances he was making. आणि त्याचा कार्यक्रम अमेरिकेतील कित्येक वर्षांकरिता असलेला अगदी प्रसिद्ध असा होता. तो म्हणाला जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर भूमिका करीत असून त्या सर्वजणी त्या आठवड्याकरिता त्याच्या मैत्रिणी बनत असत. Hare Krishna. And आणि त्याच्याकडे सुंदर सुंदर घरे होती. one in Hollywood, एक हॉलिवूडमध्ये, एक बेवर्ली हिल्समध्ये, तर एक युनिव्हर्सल सिटीमध्ये. आणि त्या सर्वांकरिता पूर्ण पैसे दिले गेले होते. said, and तो I'm म्हणाला miserable. माझ्यावर विश्वास ठेव, मी खूप दुःखी आहे. On television and smile. आणि हे सर्व लोक जे दूरदर्शनवर येऊन त्यांचे दात चमकवून हसतात ते सर्व दुःखी आहेत. All a show. मला ते सगळे माहीत आहेत. Deep inside, तो सगळा दिखावा आहे. lonely. आत खोलवर ते अगदी एकटे आहेत, असुरक्षित आहेत. Everyone's just trying त्यांना माहीत आहे की वास्तविकतः कुणीही त्यांच्यावर प्रेम करीत नाही. to go. People would recognize प्रत्येकजण त्यांचे शोषण करण्यास, त्यांचा वापर करण्यास पाहत आहे. hands with me. मी जेथे जात असे तेथे लोक मला ओळखून माझ्या मागे धावून माझ्याशी हात मिळवून माझी स्वाक्षरी घेण्यास उत्सुक असत, जे काही काळाकरिता अत्यंत उत्सुकताजनक भासले. परंतु मग मला उमगले की माझ्यावर कुणीही प्रेम करीत नाही, माझी कुणीही काळजी बाळगत नाही. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला भेटणे ही केवळ त्यांची इंद्रिय तृप्ती आहे. I want to be like you. मग तो अक्षरशः रडू लागला आणि म्हणाला, स्वामीजी मला तुमच्यासारखे व्हायचे आहे. Are you sure about that? मी त्याला विचारले, तुम्हाला याबद्दल खात्री आहे का? I said, तो म्हणाला, होय. on the side of the road hitchhiking. मी म्हणालो, मी रस्त्याच्या बाजूने एकामागून एक मदत मागून प्रवास करीत आहे. मी बँकॉकला कसा पोहोचेन हे देखील मला माहीत नाही. आणि तुम्ही मला एका लिमुझिन गाडीमध्ये बसायला बोलावले आणि तुम्ही माझ्याप्रमाणे होऊ इच्छिता.
तो म्हणाला, होय, कारण तुमच्या जीवनात किती शांती आहे मी ते पाहू शकतो. माझ्याजवळ शांतीच नाही. मग त्याने खिडकीतून बाहेर पाहिले की काही शेतकरी लोक छोट्या टोप्या घालून त्यांच्या गुडघ्यांवर बसून जमिनीतून तांदळाची कापणी करीत होते. तो म्हणाला, त्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर, हॉलिवूड स्टार्सबरोबर राहणे आणि संगीतकारांबरोबर राहण्यापेक्षा मला या लोकांबरोबर राहणे आवडेल, कारण हे लोक प्रामाणिक आहेत. ते जे नाहीत त्याचा दिखावा करीत नाहीत. मग त्याने आतुरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, स्वामीजी, माझ्यासाठी काही आशा आहे का? आणि मी म्हणालो, तुम्ही एक विशेष व्यक्ती आहात. तुमच्याकरिता महान आशा आहे. मग त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि म्हणाला, खरंच तुम्हाला असे वाटते? मी म्हणालो, होय, तुम्ही भौतिक जीवनाची व्यर्थता जाणली आहे आणि तुम्ही काहीतरी उच्च शोधात आहात. तुम्ही वास्तविकतः एक अति दुर्लभ आत्मा आहात. आणि ते म्हणाले, खूप खूप धन्यवाद. असो, त्याचं असं झालं की प्रवासात त्याची नवीन सुंदर मर्सिडीज बेन्झ लिमोझिन गाडी त्या तांदळाच्या शेतांच्या मध्येच महामार्गावर खराब झाली आणि ती खूप गरम झाली. आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणाला की तिचे इंजिन थंड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक 15 मिनिटांनी 10 मिनिटांकरिता थांबावे लागेल. आणि तेथे अनेक लहानशा गाड्या होत्या, ॲम्बॅसॅडर आणि इतर स्वस्त गाड्या आणि मोटरबाईक आपल्या बाजूने झूम झूम करत जोरात पुढे जात होत्या. आम्ही रस्त्याच्या बाजूला बसलो होतो. ते मला म्हणाले, काय उपयोग ह्या मर्सिडीज बेन्झ लिमोझिनचा? मी म्हणालो, ही मर्सिडीज लिमोझिन खूप छान आहे, कारण आपण जवळजवळ 5 तास कृष्णकथा करू शकणार आहोत. आणि जे आम्ही 5 तास केले आणि अतिशय छान झाले. शेवटी त्यांनी श्रील प्रभुपादांची भगवद्गीता देखील घेतली आणि ते अत्यंत आतुर होते. तर आपण भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता कोणतीही व्यवस्था केली तरीही जर आपण वास्तविकतेचा थोडा जरी बोध विकसित करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मायेच्या नकली दिखाव्यातून पाहणे शक्य होईल. आणि भक्तांच्या संघामध्ये आपण खरा आनंद म्हणजे काय ते जाणू शकतो. खरा आनंद म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करणे होय. आणि आपल्या जीवनाच्या मध्यवर्ती स्थितीत देखील आपण भक्तांच्या संघाद्वारे, हरिनामाच्या जप आणि कीर्तनाद्वारे, भगवत संदेशाच्या श्रवणाद्वारे, कृष्ण भावनामृताद्वारे कृष्ण प्रेमाची एक झलक अनुभवू शकतो. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी जाहीर केले आहे की सर्वात मोठा खजिना म्हणजे भक्तीचा खजिना होय. आणि कोणत्याही पैशांनी आपण भक्तीला खरेदी करू शकत नाही. ती फुकट आहे. अशा व्यक्तीसाठी जी तिच्या अंतःकरणातून प्रामाणिक असून त्याची किंवा तिची श्रद्धा परम सत्याठायी ठेवण्यास इच्छुक आहे. भगवान श्री नित्यानंद प्रभू कृष्ण नामाद्वारे सर्वांना फुकट कृष्ण प्रेम वितरित करीत होते. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या सुंदर भजनात सांगतात की या महान खजिन्याकरिता एकमेव मोल म्हणजे आपली श्रद्धा होय. श्रद्धेशिवाय अधिक मौल्यवान काहीही नाही. आणि वाईट संगतीमध्ये माया आपल्या अंतःकरणातून ती श्रद्धा हिरावून घेईल. आपली बँकेतील पुंजी, आपलं कुटुंब, आपला देह आणि आपले प्राण जितके ध्यानपूर्वक जपतो त्याहूनही अधिक आपली श्रद्धा आपण जपली पाहिजे. या सर्व बाबतीत आपण अत्यंत काळजी बाळगतो, परंतु कालांतराने
ते सर्व काही नष्ट होणार आहे. bodies and our own lives. परंतु वैष्णवांप्रती असलेली श्रद्धा, गुरूंप्रती असलेली श्रद्धा, श्रीकृष्णांप्रती श्रद्धा आपल्याला शाश्वत प्रेमाकडे, शाश्वत संतुष्टीकडे घेऊन जाईल. म्हणूनच ती वास्तविक संपत्ती आहे. Will lead us to. Prabhupada explains there's श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की तेथे एकाग्र आनंद आहे आणि नंतर विस्तारित आनंदाचे विविध स्तर आहेत, जे मूलतः स्वार्थापायी प्रेरित आहेत. मी, माझे, मला हे हवे आहे आणि त्यानंतर त्याचा विस्तार म्हणजे मला ते माझ्यासाठी हवे आहे. माझी जीभ, माझे डोळे, माझे कान, माझे शरीर, माझे मन हा स्वार्थाचा सर्वात घोर प्रकार आहे. वेगळेपण, लोकप्रियता हीच मनाची इंद्रिय तृप्ती आणि नंतर शरीराच्या सुखसोयी. श्रील प्रभुपाद वर्णन करत आहेत, ते शरीरासाठी इंद्रिय तृप्ती आहेत आणि जेव्हा आपण ते वाढवतो तेव्हा आपण विचार करतो, माझे कुटुंब जर ते आनंदी असतील तर मी आनंदी आहे, कारण ते माझ्या शरीराचे विस्तार आहेत. आणि त्याहून अधिक विस्तार म्हणजे माझी जात, माझे गाव, त्याचा विस्तार म्हणजे मानवतावाद, माझी जात असा आहे. आणि काही व्यक्ती सर्व सजीवांशी संबंधित आहेत. वास्तविकतः तुमच्या प्रेमाचा उद्देश जितका विस्तारला जातो तितक्या प्रमाणात प्रेम अधिक खोलवर जाते. श्रील प्रभुपाद हे अशा प्रकारे स्पष्ट करतात, आपल्या प्रेमाचा अंतिम विस्तार म्हणजे जेव्हा आपण श्रीकृष्णांवर प्रेम करतो, कारण त्यात सर्व विश्व आणि सर्व सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो. मग तुमचे प्रेम सर्वांसाठी आहे, कारण ते सर्व श्रीकृष्णात आहेत. तर ते सर्वात परिपूर्ण प्रेम आहे. भीष्मदेवांनी प्रेमाची व्याख्या एका वस्तूमध्ये एखाद्याच्या सर्व प्रवृत्तींना ठेवणे अशी केली. प्रेम करण्याची प्रवृत्ती त्यांना एका वस्तूकडे निर्देशित करणे ते म्हणजे प्रेम. आणि फक्त एकच व्यक्ती आहे जी हृदयातील त्या प्रेमाचे पूर्णपणे आदान प्रदान करू शकते आणि ती म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम, पण श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम असेल तर काय चमत्कार घडतो, कारण श्रीकृष्ण आहेत ते संपूर्णतः संपूर्ण आहेत. भौतिक आणि आध्यात्मिक सर्व काही त्यांच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांवर अनन्यपणे प्रेम करता तेव्हा तुम्हाला आपोआपच सर्व काही आवडते, पण श्रीकृष्णांच्या संबंधात. प्रेमाच्या प्रवृत्तीचा हाच अंतिम विस्तार आहे. कोणीही प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येकावर प्रेम करू शकत नाही. काही लोक प्रयत्न करतात, मला या व्यक्तीवर प्रेम करायचे आहे आणि मला त्या व्यक्तीवर प्रेम करायचे आहे, मला प्रेम करायचे आहे, मला इथे माझ्या शत्रूवर प्रेम करायचे आहे, मला यावर प्रेम करायचे आहे. ते चीनी आणि आफ्रिकन आणि गोरे लोक आणि भारतीय लोकांवर, मला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्रीवर, प्रत्येक मुलावर आणि प्रत्येक वृद्ध व्यक्तीवर प्रेम करायचे आहे, मला प्रत्येकावर प्रेम करायचे आहे. पण तुम्ही किती लोकांवर प्रेम करू शकता? हरी बोल. आणि तुम्हाला हवे असले तरी तुमचे मन नेहमी दोष शोधत असते. म्हणून सर्वांवर भाऊ बहिणींप्रमाणे प्रेम करून वैश्विक प्रेमाची ही कल्पना एक भ्रम आहे, एक कल्पना आहे. परंतु जर
तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करण्याची ती सर्व प्रवृत्ती अनन्यपणे ठेवली तर त्याच वेळी आपोआप तुमचे प्रेम आध्यात्मिक आणि भौतिक जगातील प्रत्येक जीवात पसरते, कारण ते सर्व श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट आहेत. तेच वैश्विक प्रेम आहे. तो आत्म्याचा स्वभाव आहे. एक भक्त या भौतिक शरीराच्या कारभारावर देखरेख करत असतो, ज्यामध्ये तो राहतो. परंतु भगवान विष्णू येथे समजावून सांगत आहेत की असे भक्त जरी या भौतिक शरीरात असले तरी देखील भौतिक सुख आणि दुःखाने कसे विचलित होत नाहीत. श्रील प्रभुपादांच्या सुंदर तात्पर्यामध्ये ते प्रश्न उपस्थित करतात. हे कसे शक्य आहे? हे कसे शक्य आहे की तुम्ही शरीरात आहात आणि तुम्हाला शरीराच्या सर्व क्रियांना सामोरे जावे लागेल आणि शरीराच्या तुम्ही अतींद्रिय होऊ शकता? महान आत्मे देखील जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा तेथे बदल होतो. ते काही गोष्टी करू शकत नाहीत. श्रील प्रभुपाद त्यांचे शरीर म्हातारे झाले असे दिसून आले. एकदा ते जगन्नाथपुरीत भक्तांसोबत असताना म्हणाले, मी लहान असताना या समुद्र किनाऱ्यांवर धावत होतो आणि पाण्यात खेळत होतो आणि आता काठी घेऊन चाललो आहे. मी ते करू शकत नाही. माझ्या हृदयाला अजूनही त्या गोष्टी करायला आवडतात, पण शरीर बदलले आहे म्हणून मी ते करू शकत नाही. म्हणून आपण शरीरातील बदलांच्या अधीन आहोत. या उघड वास्तवाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जगन्नाथदास बाबाजी महाराज जेव्हा ते किशोर वयात होते तेव्हा ते कीर्तनात आनंदाने नाचत होते. होय, पण ते 120 वर्षांचे होते तेव्हा त्यांचा नोकर बिहारी लाल त्यांना डोक्यावर टोपली घेऊन नाचत होता. ते तरुण असताना वृंदावन आणि नवद्वीपमधील अर्चा विग्रहांचे दर्शन करीत असत, परंतु त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या शिष्यांना त्यांच्या पापण्या उचलून त्यांना काहीतरी दिसावे म्हणून त्यांना धरून ठेवावे लागत होते. तर शरीर बदलते आणि आपण ओळखले पाहिजे. आपण राहतो त्या जगाचा हा भाग आहे. आणि खूप विचार, खूप इच्छा, खूप गरजा, लोकांना अन्नाची गरज आहे. ते अतींद्रिय आहेत म्हणू शकतो आपण. खाऊ नका, तुम्ही अतींद्रिय आहात. अशाच प्रकारे भक्त अपरिपक्व धारणेने प्रचार करीत असत. परिपक्व वैष्णवासाठी अतींद्रिय म्हणजे नेमके काय हे प्रभुपाद प्रकट करत आहेत. परंतु अपरिपक्व भक्तांना त्यांना असे वाटते की अतींद्रिय अशी गोष्ट आहे जी अत्यंत अवास्तव आहे. आम्ही ब्रह्मचारी आश्रमात राहत होतो. 70च्या दशकात काही ठिकाणी तुम्ही आजारी असाल, हां उठ, तू हे शरीर नाहीस. हो, हरे कृष्णा, तू बरोबर आहेस. म्हणून लोक उठण्याचा प्रयत्न करत होते, धडपडत होते, मी हे शरीर नाही, मी हे शरीर नाही. पण तरीही तुम्ही खाली पडता. तुम्ही चुकीची गोष्ट जर खाल्ली तर मी हे शरीर नाही, मी हे शरीर नाही, बरोबर, आणि उलटी होते. जर तुम्ही हे शरीर नसाल तर तुम्हाला उलट्या का होत आहेत? तुम्ही हे शरीर नाही, परंतु तुम्ही या शरीरात आहात. मला स्मरण आहे, ब्रह्मचारी आश्रमात कदाचित लग्न करावे असा कोणाचा कल असेल तर हा भ्रम, तू हे शरीर नाहीस. लैंगिक जीवन ही फक्त मनाची कल्पना आहे. आपण हे शरीर नाही, फक्त विसराते. हरे कृष्णा. असं असलं तरी त्या शिक्षकांपैकी बहुतेक जण मी ज्यांना भेटतो तेव्हा त्यांच्या बायका आणि अनेक मुले आहेत.
होय, तुम्ही हे शरीर नाही, पण तरीही तुम्ही या शरीरात आहात. या देहाला सामोरे जावे लागेल. Prabhupada explains in one purport that intelligence means to get enough sleep. शरीराला झोप लागते. प्रभुपाद एका तात्पर्यात स्पष्ट करतात की बुद्धिमत्ता म्हणजे पुरेशी झोप. Because if you do not get enough sleep, बुद्धिमत्तेची ही एक व्याख्या आहे, कारण जर पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे मन खूप अस्वस्थ आणि क्षुब्ध होते आणि तुमच्या संवेदना इतक्या थकल्या जातात. easily dis- परिस्थितीमुळे तुम्हाला सहज त्रास होतो. तुम्ही जप करत असताना तुम्हाला झोप येते, come class home, तुम्ही झोपी जाता. you're not doing your service. जेव्हा भागवत प्रवचन येते तेव्हा तुम्ही तुमची सेवा लक्षपूर्वक करत नाही. Krishna says in म्हणून शरीराला जे आवश्यक आहे ते दिले पाहिजे or too little sleep. असे श्रीकृष्ण गीतेत सांगतात. खूप जास्त किंवा खूप कमी झोप नाही, खूप किंवा खूप कमी खाणे नाही. ही बुद्धिमत्ता आहे. My dear Godbrother, खरं तर माझे प्रिय गुरुबंधू धनंजय प्रभू आम्हाला वारंवार आठवण करून देतात की प्रभुपादांनी त्यांना सांगितले की 3 गोष्टी आहेत ज्या भक्ताने अत्यंत काळजीपूर्वक सांभाळल्या पाहिजेत आणि त्यांनी या क्रमाने सांगितले. पहिले आरोग्य, sadhana, दुसरे साधना आणि जप, तिसरी सेवा आणि प्रचार. in that order. ते त्या क्रमाने म्हणाले, कारण Then your sadhana, जर आरोग्य नसेल तर तुमच्या साधनेला त्रास होईल आणि तुमच्या सेवेलाही त्रास होईल. मी आज कोणाला उपदेश करत आहे याचा अंदाज लावा. त्यामुळे साहजिकच मी साक्षात्काराच्या स्तरावरून बोलत नाही आहे, हे सैद्धांतिक आहे. परंतु प्रभुपादांनी तेच सांगितले आहे, कारण वास्तवात आपण आपली साधना योग्य प्रकारे कशी करू शकतो. आपली प्रकृती योग्य नसल्यास आपण आपली सेवा आणि आपला प्रचार योग्य प्रकारे कसा करू शकतो, हे खूप कठीण आहे. when you see me being naughty, you can play this tape. जेव्हा तुम्ही मला खोडकर असल्याचे पाहता तेव्हा तुम्ही माझ्यासाठी ही टेप चालवू शकता. So Srila Prabhupada तर explaining आपण राहत असलेल्या या भौतिक शरीरातील या सर्व विविध बदलांमधून परमेश्वराच्या निरंतर आश्रयामध्ये कसे राहायचे हे श्रील प्रभुपाद सांगत आहेत. shelter of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, but not of. आपण या जगात असले पाहिजे परंतु या जगाचे नाही. What that means आणि स्थानिक पातळीवर याचा अर्थ काय आहे of this body. की तुम्ही या शरीरात असले पाहिजे परंतु या शरीराचे नाही. In the nature of the body, कारण जगाचे स्वरूप आणि शरीराचा स्वभाव सुख शोधतो, सुखाचा शोध घेत असतो आणि दुःख टाळण्याचा प्रयत्न करत असतो. interaction, भौतिक संवादाद्वारे शेवटी लोक जे शोधत आहेत ते म्हणजे निवारा आहे. पण मदत शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आनंदात आसरा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे काही आपल्याला आनंदाची अनुभूती देते त्यात आपल्याला आश्रय मिळतो असे दिसते. people take shelter लोक एकमेकांचा आश्रय घेतात. of their husband, ते त्यांच्या पती किंवा पत्नीचा आसरा घेतात. ते त्यांच्या आई आणि वडिलांचा आसरा घेतात. sometimes we take कधी आपण आपल्या मित्रांचा आसरा घेतो तर कधी आपल्या सरकारचा आसरा घेतो. काही लोक त्यांना सिगरेट किंवा दारू किंवा अंमली पदार्थांमध्ये आनंद मिळतो. they take shelter in these things. ते या गोष्टींचा आसरा घेतात. Some people, their minds are frustrated. काही लोकांची मनं खचलेली असतात आणि त्यांना जग विसरायचं असतं म्हणून ते दूरदर्शन चालू करतात आणि दूरदर्शनचा आसरा घेतात. Or if they want to see something किंवा brand काही new, नवीन बघायचे असेल तर ते सिनेमागृहांचा आसरा घेतात. people from all over India, अशा प्रकारे संपूर्ण भारतातून लोक मुंबईत आश्रयासाठी येतात.
When you're hungry, you take shelter of. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही अन्नाचा आश्रय घेता. When you're lusty, you take जेव्हा shelter. तुम्हाला वासना वाटते तेव्हा तुम्ही तुमच्या इंद्रियांद्वारे इंद्रियांच्या एखाद्या वस्तूचा आश्रय घेता. People are in distress. लोक दुःखात असतात And therefore, आणि म्हणूनच मनाच्या आणि इंद्रियांच्या अपूर्ण इच्छा असण्याच्या त्या दुःखदायक स्थितीमध्ये आपण त्या गोष्टींचा आश्रय घेतो ज्यामुळे आपल्याला थोडा आराम मिळतो. हेच भौतिक जीवन आहे. Bhagavatam declares श्रीमद भागवतम घोषित करते की या जगात कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणाचाही आश्रय घेणे म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या महासागरात बुडणाऱ्या व्यक्तीसारखे आहे आणि त्यांनी नावेचा आश्रय घेतला आहे. that makes sense. याचा बोध होतो नाही का? Drowning in an ocean. जर तुम्ही समुद्रात बुडत असाल आणि तेथे शार्क, बॅराकुडा, वेल आणि इलेक्ट्रिकल ईल असतात आणि या सर्व गोष्टी तुमच्या भोवती पोहत असतील आणि ढग मोठ्या वादळांसाठी तयार असतील, Ready for big storms. जर तुम्हाला बोट दिसली तर तुम्ही त्या बोटीचा आसरा घ्याल नाही का? Shelter and not. But all the पण या भौतिक अस्तित्वातील सर्व बोटी दगडी साहित्याने बांधल्या जातात. by the material हरे कृष्णा. of stone. Hare Krishna. Stone boat. दगडी बोट. Has anyone ever seen or heard of a दगडी बोट कधी कोणी पाहिली किंवा ऐकली आहे का? हे असे आहे की आपण आपले मंदिर दगडांनी बांधतो. वृंदावनात आपण पाहतो राधा गोविंद मंदिर, राधा मदन मोहन मंदिर, राधा रमण मंदिर, राधा गोपीनाथ मंदिर. ही सर्व मंदिरे वाळूच्या दगडाची आहेत. पण जेव्हा भगवंतांसाठी नौकाविहार असतो तेव्हा तुम्ही भगवंतांना दगडाच्या बोटीत बसताना पाहिले आहे का? नाही, तुम्ही करू शकत नाही. कारण दगड जेव्हा तुम्ही भौतिक अस्तित्वाच्या महासागरात त्या दगडी बोटीचा आश्रय घेता तेव्हा तुम्ही फक्त तुम्ही बुडता, खूप जलद आणि खूप खोल. पण अज्ञानामुळे आम्हाला असे वाटते की आपल्याला त्या दगडी बोटीवर आश्रय मिळत आहे. म्हणून खरा निवारा कोठे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. हे या जगातील वस्तूंसह मन आणि इंद्रियांच्या परस्पर संवादातून शक्य नाही. अशा प्रकारे एक भक्त जरी या शरीरात राहून आणि या शरीरातील विविध परिवर्तने आणि परिस्थितींना सामोरे जात असला तरी त्याची चेतना नेहमी त्याच्या शाश्वत कृतीवर केंद्रित ठेवतो. always keeps his or her श्रीकृष्णांची भक्ती किंवा श्रील प्रभुपाद त्याला इथे म्हणतात एखाद्याचा शाश्वत व्यवसाय, सनातन धर्म. devotional service to Shri Krishna. Or Srila Prabhupada calls it here one's eternal occupation, Sanatana Dharma. श्रील प्रभुपाद कार चालवणाऱ्या एका व्यावसायिकाचे अतिशय व्यावहारिक उदाहरण देतात. Who's driving in car? आता तुमच्या व्यवसायातील कर्मानुसार तुम्ही एखाद्या Karma in business. जी वैयक्तिकरित्या माझ्या मते खूप श्रीमंत कार आहे, Ambassador. तुम्ही कदाचित ॲम्बॅसॅडर कारमध्ये असाल I think is a very opulent car. आणि नंतर तुम्ही 1950च्या जुन्या कारमध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या नवीन 2002 ॲम्बॅसॅडरमध्ये असाल. 2002 ambassador. तुमच्या व्यावसायिक कर्मानुसार तुम्ही कदाचित फियाटमध्ये असाल, Fiat. तुम्ही कदाचित मारुतीमध्ये असाल, You can be in a Maruti. तुम्ही कदाचित टॅक्सीमध्ये असाल You may even किंवा तुमच्याकडे फोर्ड किंवा टोयोटा क्वालिस. or you may have a Ford or a Toyota Qualis. किंवा कदाचित आतमध्ये BMW. निळे दिवे असलेली BMW आहे किंवा तुमच्याकडे मर्सिडीज असू शकते. Mercedes. खूप छान.
तुमच्या कर्मानुसार तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल किंवा तुमच्याकडे ड्रायव्हर असेल in your Mercedes, आणि तुमच्या मर्सिडीज किंवा BMW कारमध्ये तुमच्याकडे टेलिफोन असू शकतात, तुमच्याकडे टेलिव्हिजन असू शकतात, तुमच्याकडे सर्व काही असेल. त्यामुळे तुम्ही कार चालवत असताना तुम्हाला कारमध्ये किती पेट्रोल आहे याची जाणीव असायला हवी. to be aware of how much तुम्ही कोणत्या लेनमध्ये गाडी चालवत आहात याची जाणीव ठेवली पाहिजे. you have to be होय, aware of what lane you're driving in. Yes. The Radha Gopinath Sankirtan Book Distribution Band. जर तुम्ही भक्त असाल तर तुम्ही कदाचित राधा गोपीनाथ संकीर्तन पुस्तक वितरण व्हॅन चालवत असाल. So transcendental. तर ते ब्रह्मचारी, ते अतींद्रिय आहेत. तर जर ते इतके अतींद्रिय असतील की ते चुकीच्या लेनमधून गाडी चालवत असतील I am transcendental. आणि मागे ब्रह्मचारींपैकी एक म्हणाला, प्रभू तुम्ही चुकीच्या लेनमध्ये आहात, तर तो म्हणतो मी अतींद्रिय आहे Safety belt. आणि क्रॅश. Devotees. तुम्ही कारमध्ये असतानाही तुम्ही सेफ्टी बेल्ट घातला पाहिजे. Crash. अपघात होऊन अनेक भक्तांनी आपले शरीर सोडले आहे आणि ते काचेतून Driving. बाहेर उडत जातात. त्यामुळे तुम्ही वास्तववादी असले पाहिजे. So many material वाहन चालवताना कोण येतंय, समोर कोण आहे, मागे कोण आहे हे पाहावं लागतं. mind fixed on. अशा अनेक भौतिक बाबी आहेत, पण प्रश्न असा आहे की तुमचं मन कशावर स्थिर आहे. Car is a mean. प्रभुपाद स्पष्ट करतात, व्यावसायिकाचा व्यवसाय आहे, त्याची कार ही फक्त एक सुविधा आहे. Mind is fixed. त्याची कार एक साधन असते, तो कारशी जोडलेला नसतो. कारला जे करायचे आहे तेच तो करत आहे, पण त्याचे मन त्याच्या व्यवसायाच्या कामावर स्थिर आहे. आपला उद्देश काय आहे? Be dedicated and मनावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या उद्देशासाठी समर्पित आणि वचनबद्ध असणे. ही वस्तुस्थिती आहे. if you're भक्त म्हणून जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी वचनबद्ध असाल, एखाद्या विशिष्ट सेवेची गंभीर जबाबदारी घेतली, तर तुमचे मन त्या विचारात गुंतलेले असते. engrossed in that thought. Vyavashayatmaka buddhireke hakurananda. Bahusakahyanantasya buddhayo vyavashaya. But if your mind is not fixed, पण जर तुमचं मन स्थिर नसेल तर ते कितीतरी ठिकाणी कितीतरी गोष्टींकडे डगमगते. today I'll do that. मी हे आज करेन, हां आज करेन, अहो उद्या. खरं तर मी हे काल केलं, मला ते आवडलं, पण मला खरंच ते आवडलं नाही, म्हणून मी आज हे करेन. Ground. ही माया तुमच्या चेतनेचा ताबा घेण्यासाठी प्रजनन भूमी आहे. म्हणून श्रील प्रभुपाद अतिशय व्यवहारी होते. He gave serious त्यांनी गंभीर जबाबदाऱ्या दिल्या. devotees. त्यांनी भक्तांना गांभीर्याने जबाबदारी स्वीकारण्यास आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनात दृढ वचनबद्धता ठेवण्यास सांगितले. Naturally, our mind मग साहजिकच जबाबदारीनी बांधलेले आपले मन एखाद्या सेवेत एकाग्र होत असते. आणि आपण जगभरातील भक्तांमध्ये पाहतो ही मोठी समस्या आहे. जे भक्त खरोखर सेवेत स्थिर नसतात, भक्त ज्यांना खरोखरच वचनबद्धतेची आणि जबाबदारीची जाणीव नसते, जे भक्त खरोखरच श्रीकृष्णांसाठी काहीतरी साध्य करण्यासाठी कर्तव्याची भावना बाळगत नाहीत, मग त्यांची मने फक्त स्वीकारणे आणि नाकारणे, स्वीकारणे आणि नाकारणे, आणि माया अशा वातावरणात कहर करते. then their minds just accepting and rejecting. Maya plays havoc in such an environment. We must be fixed in purpose. We have to have a आपल्या determination. उद्देशामध्ये आपण स्थिर असले पाहिजे. That's why we take आपल्याला vows. दृढनिश्चयी असणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण शपथ घेतो. आपण जेव्हा Is अनेक कारणांसाठी शपथ घेतो, अर्थातच एक कारण म्हणजे connection. त्या प्रतिज्ञांद्वारे आपले संपूर्ण गुरु परंपरेशी आध्यात्मिक गुरुतर्फे चिरंतन कनेक्शन आहे.
संबंध आहे, कारण ते आजीवन व्रतांवर आधारित आहे. आपण प्रतिज्ञा देखील घेतो, कारण प्रतिज्ञा घेणे म्हणजे एक अफाट वचनबद्धता आणि जबाबदारी असते. आणि हे असे काहीतरी आहे जे बऱ्याचदा लोकांना करायचे नसते. जेव्हा श्रील प्रभुपाद पश्चिमेकडे गेले, तरुणांची पिढी, विशेषतः हिप्पी, खरोखरच तेच त्यांचे सिद्धांत होते. कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत, कोणतीही वचनबद्धता नाही. That was their siddhanta. No responsibilities, no commitments. Haribo, do what you like. तुम्हाला काय आवडते, जेव्हा आवडते, कसे आवडते, आवडले तर, आवडते तेव्हा करा. त्याला ते मुक्ती मानतात. फक्त मनाच्या आणि इंद्रियांच्या इच्छेवर पूर्णपणे असणे. बरं वाटत असेल तर करा. तुम्ही हे आधी ऐकले आहे का? नोकऱ्या नाहीत, लष्करी जबाबदाऱ्या नाहीत, पालकांची देखरेख नाही. हवं तिथे, हवं तेव्हा, हवं तसं, हवं तेव्हा, हवं तिथे, हवं तसं राहा. हेच मुक्तीचे जीवन आहे. प्रभुपादांनी या लोकांना पाहिले आणि त्यांचे चेहरे काळे होते. ते दुःखी होते, कारण ते फक्त त्यांच्या मनाचे आणि इंद्रियांचे पूर्ण गुलाम झाले होते. अशीच माया काम करते, ती तुम्हाला गुलाम करते. भगवद्गीतेतील चित्रकला आपण पाहिली आहे की मायादेवी ही कठपुतळींना नियंत्रण करणारी आहे आणि आपण सर्व लहान कठपुतळे आहोत. आपण स्वतंत्र आहोत असा विचार करून आपण नाचतोय, पण प्रत्यक्षात भौतिक प्रकृतींचे गुण म्हणजे मायादेवीचे दोरखंड आपल्याला नाचायला लावत आहेत. भौतिकवादी समाज त्या मायेला प्रार्थना करतात, कृपया नाच नाच, मला तुझ्यासारखे नाचव, हे माया मला नाचव. तुम्ही ही कविता आधी ऐकली आहे का? भौतिक जीवन मायेसाठी नाचणे हेच आहे. पण जेव्हा प्रभुपादांनी ती प्रार्थना लिहिली, श्रीकृष्णांना प्रार्थना केली, मला नाचव हे श्रीकृष्णा, तुला आवडेल तसे मला नाचव. त्यांचा भाव काय होता? आध्यात्मिक गुरुच्या आदेशासाठी जबाबदारीची संपूर्ण बांधिलकी. हृदयविकाराचा झटका असूनही, समुद्रातील आजार असूनही, पक्षाघात असूनही, गरिबी असूनही, शारीरिक विमानात एकटेपणा असूनही, या सर्व अडचणी असूनही काही फरक पडला नाही. ते त्या सर्वांच्या पलीकडे जाऊ शकले. ते सर्व अडथळ्यांवर मात करू शकले, कारण त्यांना त्यांच्या आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाची बांधिलकी आणि जबाबदारीची भावना होती. खरे तर प्रभुपादांनी हे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या भाष्याने ते खूप प्रेरित झाले होते. व्यवसायात्मिका बुद्धीर, उद्दिष्टात स्थिर होणे म्हणजे आध्यात्मिक गुरूचा आदेश आपला जीव की प्राण जबाबदारी म्हणून स्वीकारणे. म्हणून आपण शपथ घेतो, रोज किमान 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, स्वातंत्र्याच्या 4 नियामक तत्वांचे पालन करणे आणि प्रभुपाद आपल्या दिव्य पुस्तकांमध्ये आवश्यक सूचना देतात, ज्यांचे आपण पालन केले पाहिजे. आणि ज्या प्रमाणात आपण या प्रतिज्ञा गांभीर्याने घेतो, ज्या प्रमाणात आपण स्वतःला वचनबद्ध करतो, आपल्याला तितकीच आध्यात्मिक शक्ती मिळेल. आपण मायेच्या पलीकडे असू. माया म्हणते, आज माळा करू नकोस, तू थकला आहेस, तुला बरे वाटत नाही आहे, तुला अजून बरीच कामे करायची आहेत. ठीक आहे, तू माझी हितचिंतक आहेस. तू जे काही बोलते ते खरे असले पाहिजे आणि त्याशिवाय ते माझ्या मनाशी आणि इंद्रियांच्या जाणीवेशीही जुळते. त्यामुळे मला माहीत आहे की तू खरे बोलत आहेस. परंतु जर तुमच्यात वचनबद्धता आणि जबाबदारीची भावना असेल तर मी जरूर करणार, मी जबाबदार आहे, मी वचनबद्ध आहे, मी थांबू शकत नाही.
त्या वचनबद्धतेची ताकद म्हणजे मायेवर मात करण्याची तुमची क्षमता. आता प्रभुपाद कारमधील एका व्यावसायिकाविषयी बोलत आहेत. जर तो व्यापारी त्याच्या व्यवसायाबद्दल गंभीर असेल, त्याच्या व्यवसायात गंभीर जबाबदाऱ्या असतील, तर तो कारमध्ये याचाच विचार करत असेल. त्याला ते करावे लागेल, कारण व्यवसायात नेहमी बदल होत असतो. होय, त्यामुळे ते एक आव्हान आहे. तुम्ही शीर्षस्थानी असू शकता, परंतु इतर हजारो व्यवसाय नेहमीच तुम्हाला तळाशी खेचण्याचा प्रयत्न करत असतात. जो कोणी शीर्षस्थानी असतो तो तेथेच राहू शकत नाही. तितकेच राहण्यासाठी धडपड करावी लागते. अगदी हे मिस्टर बिल गेट्स, ते खूप यशस्वी व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे इतके अब्जावधी डॉलर्स आहेत, परंतु तरीही ते नेहमीच कायदेशीर खटले लढत असतात. होय, ते नेहमीच परदेशी लढत असतात, कारण या बदलाबदलीच्या जगात ते जिथे असतात तिथेच राहण्यासाठी, जिथे नेहमीच बदलाचे वारे वाहत असतात, कधी गोड सुवासिक वारे असतात तर कधी चक्रीवादळे असतात. हरिबोल. असेच या जगात बदलाचे वारे वाहत असतात, तर येथे संघर्ष आहे. म्हणून एक व्यावसायिक ज्याला कारमध्ये बसताना खरोखर गंभीर जबाबदारी आणि त्याच्या कारणाप्रती बांधिलकी वाटते, तर तो त्याच्या व्यवसायाचा विचार करत नसेल तर तो संपला. होय, त्याच्यावर मात केली जाईल, त्याला चकित केले जाईल आणि त्याची फसवणूक होईल. हे फसवणूक करणारे आणि फसवणूक केले जाणाऱ्यांचे जग आहे. म्हणून जर तो नुसता देखावा पाहत असेल आणि ओ खूप छान खूप छान, तर तो ऑफिसला पोहोचेपर्यंत आपत्ती. त्यामुळे ऑफिसला गेल्यावर काय करावे लागेल, मी स्वतःला तयार केले पाहिजे, असा विचार तो करत आहे. जबाबदारी, वचनबद्धता, जरी होय तो देखावा पाहतो, त्याला कारमध्ये नेमके काय चालले आहे हे देखील माहीत आहे, कारण तो त्याच्या सेवेचा एक भाग आहे. तो त्याच्या व्यवसायाचा एक भाग आहे की ती कार योग्यरित्या चालते, ती कार त्याला कुठे घेऊन जाते, हा त्याच्या व्यवसायाचा भाग आहे. हे त्याला जाणून आहे. त्याला कधी जायचे आहे, त्याला तिथे कसे जायचे आहे हे देखील. येथे किती व्यापारी लोक आहेत, हे बरोबर आहे का? मी काही व्यापारी नाही, त्यामुळे मी जे बोलतोय ते खरे आहे की खोटे याची कोणीतरी पुष्टी करा. कोणी काही बोलत नाही. हां, कृष्णचंद्र प्रभू, मी बरोबर आहे ना? इकडे कृष्णचंद्र प्रभू हे मफतलाल इंडस्ट्रीजचे CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आता तुमच्याकडून अपेक्षित असलेली जबाबदारी आणि वचनबद्धता तुम्ही घेतली नाहीत तर तुमच्या पदाचे काय होईल आणि कंपनीचे काय होईल? हरी बोल. तर आपण भक्त असलो तर श्रीकृष्णांचा व्यवसाय करत आहोत. हे आहे श्रील प्रभुपादांचे उदाहरण. आपण गाडीत आहोत, या भौतिक शरीररूपी वाहनात आपण जेवत आहोत आणि आपल्याला योग्य विश्रांती मिळत आहे आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहोत कधीकधी, आणि आपण त्याला आंघोळ घालतो आणि आपण त्याला कपडे घालत आहोत, आणि कधी ते चालत आहे आणि कधी ते बसलेले आहे आणि कधी पडलेले आहे. पण या गाडीतील चालकाची चेतना काय आहे? श्रीकृष्णांची सेवा. नेहमी श्रीकृष्णांचा विचार करणे, त्यांचे भक्त बनणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांना वंदन करणे हाच आपला उद्देश आहे. त्यामुळे सामान्यतः आपल्याला असे आढळते की ज्या भक्तांना अडचणी येतात ते असे भक्त आहेत
ज्यांनी खरोखरच त्यांच्या मनाची आणि इंद्रियांची ऊर्जा पूर्णपणे व्यापून ठेवण्यासाठी सेवेसाठी गंभीर जबाबदारी आणि वचनबद्धता स्वीकारली नाही, ज्याचा ते विचार करत आहेत, कधीकधी ते ज्याचा विचार करत आहेत. श्रील प्रभुपाद आपल्या भक्तांना दिव्य चिंतेत टाकू इच्छितात. हरी बोल. आता वैकुंठ म्हणजे चिंता नसलेले ठिकाण असे तुम्हाला वाटते. याचा अर्थ भौतिक चिंता नसलेली जागा. पण श्रीकृष्णांच्या चिंतेत राहणे हे अतींद्रिय आहे आणि ती चिंता मनाला व्यापते. भौतिक अर्थाने तुमचे मन आणि चेतना अधिक केव्हा वापरले जाते? जेव्हा गोष्टी छान असतात तेव्हा, की जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा? कोणते? तुमचा अनुभव काय आहे? चांगल्या भौतिक परिस्थितीपासून आपले मन विचलित करणे फारसे कठीण नाही, आहे का? परंतु जेव्हा तुम्ही गंभीरपणे चिंतेमध्ये असता तेव्हा तुमचे मन त्या चिंतेपासून विचलित करणे फार कठीण असते, कारण चिंता तुम्हाला शोषून घेते. म्हणून प्रभुपादांची इच्छा होती की भक्तांनी जबाबदाऱ्या घ्याव्यात आणि वचनबद्ध व्हावे, जेणेकरून ते दिव्य चिंतेत असतील. हरी बोल. परंतु श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याच्या आणि श्रीकृष्णांची सेवा करण्याच्या हेतूने त्यांची चिंता असल्यामुळे ती चिंता त्यांचे हृदय शुद्ध करते. जेव्हा ते आपल्या स्वार्थासाठी असते तेव्हा ते दुःखदायक असते, परंतु जेव्हा ते गुरु, वैष्णव आणि भगवंतांच्या कारणासाठी असते तेव्हा ते पूर्णत्व निर्माण करते. एक संन्यासी वृंदावनात राहत होते आणि त्यांना कृष्ण बलराम मंदिर बांधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या दिवसात 70च्या दशकाच्या मध्यात कामं पूर्ण करण्याइतपत भारत आजच्या इतका पाश्चिमात्य देश नव्हता. आताही ते फारसे नाही, पण विशेषतः तेव्हा लोक चोरी करत होते. ते सिमेंट विकत घ्यायचे आणि लोक सिमेंट चोरायचे. ते जे खरेदी करायचे त्यापेक्षा ते 1/3 कमी आणायचे. त्यांना प्रत्येक पिशवीची प्रत्यक्ष मोजणी करावी लागायची. आपली फसवणूक होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांना प्रत्येक पिशवीचे वजन करावे लागायचे आणि ते इमारतीच्या सर्व साहित्यांसाठी खरे ठरले. नेहमी लढावे लागे त्यांना, नेहमी. आणि या दरम्यान त्या सर्व लोकांना ते रस्त्यावरून राधे 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 म्हणत चालताना पाहत असत. ते विचार करत होते, हे राधे 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 खूप छान आहे. आणि त्यांनी श्रील प्रभुपादांना विचारले, मला ते राधे 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 करायचे आहे. मी वृंदावनात आहे. वृंदावन हे भजनाचे ठिकाण आहे. वृंदावन हे एक ठिकाण आहे जिथे प्रत्येकजण हरे कृष्णाचा जप करण्यासाठी येतो आणि पवित्र परिक्रमांना जातो. मला फक्त परिक्रमा करायची आहे आणि नामस्मरण करायचे आहे आणि भजन करायचे आहे. प्रभुपाद त्यांना म्हणाले, तू असे केलेस तर तुझे भक्तिमार्गातून पतन होईल. हे करणाऱ्या बहुतेक लोकांचे पतन होत आहे. ते म्हणाले, हे मंदिर बांधणे ही तुझी समाधी आहे. ही चिंता श्रीकृष्णांमध्ये संपूर्णतः लीन होणारी आहे, कारण ती श्रीकृष्णांच्या सेवेत संपूर्ण लीनता आहे. म्हणून प्रभुपादांनी जबाबदारी स्वीकारणे श्रेष्ठ मानले. फक्त तुम्हाला जे आवडेल ते करणे नव्हे. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही केले तर तुमचे मन मूलतः अतृप्त आणि दयनीय आहे. परंतु जर तुम्ही जबाबदारीची चिंता स्वीकारली तर तुम्ही स्थिर आहात. तुमच्याकडे आश्रय आहे. तुम्ही लीन आहात. कृष्ण भावना जे काही आहे ते म्हणजे श्रीकृष्ण सेवेत लीन होणे आहे. कृष्ण भावनेत आनंदी असण्याची आपली संकल्पना
कृष्ण भावनेत आपण आनंदी आहे असणे नाही. कृष्ण भावनेतील खरा आनंद म्हणजे श्रीकृष्णांना आनंदी करणे. आणि श्रीकृष्णांना आनंदित करणे म्हणजे जेव्हा आपण त्यांची सेवा करण्यात, त्यांना प्रसन्न करण्यात गढून जातो. जेव्हा आपण सकाळी जप करत असतो तेव्हा आपण आपले मन त्याच्या विविध नैसर्गिक सुट्टीच्या ठिकाणी फिरू दिले तर जास्त चिंता नसते. जेव्हा तुम्ही जप करता आणि जेव्हा तुमची जीभ उच्चारते हरे कृष्ण 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 हरे हरे, आणि तेव्हा तुमचे मन भटकते. पण खरे तर हरे कृष्ण या पवित्र नावाच्या जपात मन स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही जप करत असताना श्रीकृष्णांचे स्मरण करण्यासाठी, नवजात भक्तासाठी ते करण्यात चिंता आहे. मन भरकटत असताना फारशी चिंता नाही, तुम्ही त्याला भटकू द्या, फक्त हाच विचार करा आणि कसे ना कसे तरी जिभेने आवाज काढत राहा, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्यात कसली चिंता? पण परत आणा त्या मनाला, हरे कृष्ण 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 हरे हरे. ही चिंता आहे नाही का? पण ती तुमची जबाबदारी आहे. ते पवित्र नाम ऐकण्याचे तुमचे उत्तरदायित्व आहे. आणि ती चिंता, त्या चिंतेमुळे तुम्ही श्रीकृष्णात लीन आहात, अन्यथा तुम्ही मायेत लीन आहात. तर कृष्ण भावना म्हणजे लीनता, प्रचारात लीनता, श्रीमद भागवत श्रवणात लीनता, पवित्र नामस्मरणात लीनता, आपल्या सेवेत लीनता. आणि ती लीनता येते जेव्हा आपण गंभीर वचनबद्ध जबाबदारी घेतो, तेव्हा आपण लीन होतो. आणि ती लीनता आपल्याला शुद्ध करते, कारण श्रीकृष्ण सर्व शुद्ध आहेत. श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की अशा प्रकारे केवळ एक भक्तच तल्लीन होऊ शकतो, कारण एक भक्त बुद्ध सौहृद श्रीकृष्णांशी स्नेहपूर्ण मैत्री विकसित करतो. श्रीकृष्णांशी भक्ताचे वैयक्तिक नाते असते. त्यामुळे त्या स्नेहपूर्ण मैत्रीपूर्ण नातेसंबंधाच्या आधारे फक्त भक्त नेहमी श्रीकृष्णात लीन होऊ शकतो. इतरांना ते शक्य नाही. आणि या जगात श्रीकृष्णांचे प्रतिनिधी म्हणजे आध्यात्मिक गुरु, वैष्णव आणि पवित्र हरिनाम. म्हणून जेव्हा आपण आपला स्नेह व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपल्याला गुरुद्वारे येणारे श्रीकृष्णांचे प्रेम, मैत्री आणि आपुलकी समजते, वैष्णवांकडून येत असते, नामातून येत असते आणि आपल्यावर येणाऱ्या त्या मैत्रीपूर्ण स्नेहपूर्ण नात्याचे आपण आदानप्रदान करतो, स्नेहभावाने परस्पर व्यवहार करतो, तेव्हा मग आपण या शरीरात राहूनही भौतिक प्रकृतीच्या गुणांनी वेढलेले असतानाही कमळाच्या पानासारखे आपण भौतिक अस्तित्वाच्या अतींद्रिय होतो. तुम्हाला आठवते का पोटोमॅक जवळचे ते उद्यान, जेव्हा आपण कमळाच्या पानांचा धडा घेतला होता? होय. तर कितीही पाणी, ते गढूळ पाणी असू शकते, ते प्रदूषित पाणी असू शकते, ते स्वच्छ पाणी असू शकते, कोणतेही पाणी असू शकते, कमळाच्या पानाला स्पर्श करताच अगदी निसटतात. तर वैष्णवाची चेतना त्या कमळाच्या पानासारखी असावी. आपण अशा जगात असूनही जिथे इतका भ्रष्टाचार आहे, स्वार्थी अहंकारी योजनांसाठी एवढी आंदोलने, भक्तांची चेतना लीन झालेली असते. कधी क्षुब्ध, कधी चिंतेत, कधी आनंदी आणि शांतता, काहीही असो, काहीही फरक पडत नाही. आपण कृष्ण कथा श्रवण करून, हरिनामाचा जप करून
आणि आपल्या आदेशांची अंमलबजावणी करून श्रीकृष्णांची भक्ती करण्यात मग्न असतो. आम्ही गढून गेलेलो असतो. आम्हाला आनंदाची दुःखाची चिंता नाही. आम्हाला सुखदुःखाची चिंता नाही. आम्हाला यश अपयशाची चिंता नाही. आम्ही शेवटी गुरु आणि श्रीकृष्णांच्या आदेशाला आमचे जीव की प्राण बनवण्याबद्दल चिंतित आहोत. कधी सुख शांती येईल, कधी चिंता येईल, काही फरक पडत नाही. आम्ही आनंद घेणारे नाही. श्रीकृष्ण कसे आनंद घेत आहेत हा प्रश्न आहे. आपण जितक्या प्रमाणात शरण जातो तितक्या प्रमाणात श्रीकृष्ण आनंद घेतात. आणि आत्मसमर्पण ही एक व्यावहारिक संकल्पना आहे. शरणागती म्हणजे खरोखरच सकारात्मक भक्ती सेवेत आपले चैतन्य आत्मसात करणे. आपण सकारात्मक कृती, सकारात्मक विचार, गुरु, वैष्णव आणि श्रीकृष्ण यांना प्रसन्न करणारे सकारात्मक शब्द यात रमले पाहिजे. तो आश्रय आहे. आणि ज्या प्रमाणात आपण सेवेच्या त्या उच्च तत्वात गढून जातो त्या प्रमाणात आपण आपल्या स्वतःच्या क्षुल्लक अहंकारी इच्छा, मागण्या आणि इच्छांपासून अलिप्त होतो. त्या नेहमी बदलत असतात आणि त्या कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. काही मिळालं तरी वेगळं काही हवं आहे. काही मिळालं तरी वेगळं काही हवं आहे. कधीतरी काही मिळवून किती जण समाधानी झाले आहेत? होय, तुम्ही समाधानी आहात, पण ते टिकत नाही. चला तर मग हे निरर्थक मिशन सोडून देऊया आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यात मग्न होऊया. आपल्या शरीरात राहून श्रीकृष्णांचे स्मरण करून, भक्तांना प्रसन्न करून, भगवंतांचे कार्य पार पाडून, पवित्र हरिनामाचा जप करून हे मानवी जीवन परिपूर्ण करणे हा आपला उद्देश असावा. Like we have our Pankajangri Prabhu, Jananivas Prabhu. जसे आमचे पंकजांघ्री प्रभू आहेत, जननिवास प्रभू आहेत, ते वैष्णव सेवेत लीन झाले आहेत. ते पुजारी आहेत. त्यांच्याकडे जबाबदाऱ्या आहेत. राधा माधव, पंचतत्व, अष्टसखी, महाप्रभू, नरसिंहदेव यांच्या अर्चा विग्रहांची जबाबदारी त्यांना काय रोखू शकते त्यांच्या सेवेसाठी? कधीकधी मायापूरमध्ये गरमी असते. ते त्यांची सेवा सुरू ठेवतात. कधीकधी पूर येतो. मी तिथे नव्हतो, पण मी फोटो पाहिले आहेत आणि कथा ऐकल्या आहेत. दर काही वर्षांनी मोठा पूर येतो. आता ते फक्त विचार करू शकतात, बरं, गंगेने ताब्यात घेतले आहे, आता आपण आपली पूजा कशी करू? पूर असेल. नरसिंहदेव पाण्याखाली होते. राधा माधव, पूर त्यांच्यापर्यंत गेला होता. सुमारे 8 फूट पाणी, 10 फूट पाणी. तर ते काय करतात? त्यांच्यावर जबाबदारी होती. अर्चा विग्रहांना दररोज 6 वेळा त्यांचा नैवेद्य लागतो. ते गाभाऱ्यापर्यंत बोटीतून जात असत. नरसिंहदेवाची सेवा करण्यासाठी ते पाण्याखाली पोहून जात असत. आणि जेव्हा गंगेला पूर येतो तेव्हा ते भौतिक अर्थाने धोकादायक असते, कारण ती सर्व शेती क्षेत्र व्यापते आणि शेतीच्या शेतात खूप कोबरा आणि इतर विषारी साप आणि विंचू असतात. आणि आता ते सर्व फक्त पाण्यात पोहत असतात.
म्हणून ते अर्चा विग्रहांकडे जाण्यासाठी कोब्राच्या शेजारी पोहत आहेत. to get to the deities. कधीकधी त्यांच्याकडे बोटी असायच्या, तर कपडे आणि दागिने आणायचे आणि ते बोटीतून आणून विग्रहांना कपडे घालायचे. कधीकधी ते या सर्व सापांसह पोहत अर्चा विग्रहांपर्यंत पोहत जायचे आणि वेदीवर पोहोचायचे All these snakes. आणि वेळेवर आरती करायचे. Archie, right on time. Where do you go? That's absorption. ही लीनता आहे. Responsibility. लीनता काय आहे? जबाबदारी, वचनबद्धता. हेच मला गुरूंनी करायला सांगितले आहे, ते मी करायलाच हवे. There's no room for my प्रश्नच नाही. lifestyle. अशा जीवनशैलीत मायेला जागा नाही. आणि कधी मंदिरावर हल्ले होत होते, तिथे टोळ्या होत्या, ते बंदुका घेऊन आले होते आणि लोकांना गोळ्या घालत होते, बॉम्ब फेकत होते आणि हल्ले करत होते. आणि ते फक्त मला मरू दे, पण या अर्चा विग्रहांची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे. हे केवळ तुमच्या आणि माझ्यामध्ये, पण त्यांच्यापैकी एकाने लोकांवर बंदुकीही झाडल्या होत्या. One of them was even shooting अशा शांतताप्रिय सौम्य ब्राह्मणाला भगवंतांच्या रक्षणासाठी बंदुकी चालवाव्या लागल्या. तर वचनबद्धतेत लीनता, त्यांच्या सेवेची जबाबदारी, अशा प्रकारे आपण आध्यात्मिक उन्नती करतो. This is how we make spiritual advancement. Said you make spiritual advancement to the extent you accept responsibility. श्रील प्रभुपाद म्हणाले की तुम्ही श्रीकृष्णांच्या सेवेत जबाबदारी स्वीकारता, त्या प्रमाणात तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता. जबाबदारीचा अर्थ आहे मनापासून, ती म्हणजे शरणागती, वचनबद्धता. Even if it means my death. नरक वा स्वर्ग होईल, माझ्या मृत्यूचा प्रश्न जरी असला तरी मी प्रयत्न करेन, ती जबाबदारी आहे. That is how we should try to अशा प्रकारे आपण पवित्र नामस्मरणाचे व्रत पाळले पाहिजे. अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांसाठी काही सेवा शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. That is a responsibility to do it for Krishna. आपण गृहस्थ असू शकतो, Beyond that, आपल्याला व्यवसाय असू शकतो, exemplary to the family. ती जबाबदारी आहे, ती श्रीकृष्णांसाठी करणे. Take on something पण त्याहूनही पुढे कुटुंबासाठी खरोखर अनुकरणीय बनणे, मंदिरासाठी, मिशनसाठी, प्रचारासाठी मदत करू शकणारे काहीतरी हाती घेणे, जे आपल्या चेतनेला चालना देते. यामुळे चिंता निर्माण होऊ शकते, यामुळे आपल्या जीवनात थोडा चिमटा अनुभवू शकतो. परंतु नंतर जर आपण खूप चिंता घेतली तर आपण ती हाताळू शकत नाही. पण आपण श्रीकृष्णांसाठी थोडी चिंता स्वीकारली पाहिजे. श्रीकृष्णांसाठी अशा जबाबदाऱ्या आपण घेतल्या पाहिजेत. मग आपण श्रीकृष्णांमध्ये वास्तविकपणे स्नेह आणि मैत्रीने स्थिर झालो आहोत. with affection and friendship. आपुलकी आणि मैत्री का? कारण आपल्याला ते करण्याची गरज नाही, कोणीही जबरदस्ती करत नाही. हे आपल्या स्वतंत्र गोड इच्छेने केले जाते. प्रभुपादांनी कधीही कोणावर काहीही करण्यास भाग पाडले नाही. त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि आपल्याला काय हवे ते सांगितले. पण मग आपल्या स्नेहाच्या आधारे ते करावे किंवा न करावे ही आपली गोड स्वतंत्र इच्छा आहे. Is there any questions? काही प्रश्न आहेत का? Yes, Mataji. होय माताजी. प्रश्न. When one is too much in material anxiety, जेव्हा एखादी व्यक्ती खूप भौतिक चिंतेमध्ये असते, तेव्हा याचा अर्थ असा होतो का की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे स्वतःला आध्यात्मिक चिंतेमध्ये गुंतवून घेणे? If you're in material anxiety, उत्तर, तो मार्ग आहे. होय, वास्तविकतः जर तुम्ही भौतिक चिंतेत असाल तर उपाय म्हणजे श्रीकृष्णांचा आश्रय घेणे. is to take shelter of Krishna. Does it not? आणि जेव्हा आपण भौतिक चेतनेत असतो तेव्हा श्रीकृष्णांचा आश्रय घेण्यासाठी मन आणि इंद्रियांना चिंता निर्माण होते, Anxiety or doesn't cause नाही का? तर होय, आपण श्रीकृष्णांमध्ये लीन असले पाहिजे.
मग यामुळे चिंता निर्माण होते किंवा चिंता निर्माण होत नाही. पण आपण श्रीकृष्णात लीन असले पाहिजे. आणि श्रीकृष्णांमध्ये लीन होणे म्हणजे जबाबदारी, खरी जबाबदारीची जाणीव. भजनानंदी हरिदास ठाकूरसुद्धा ते नुसतेच बसून नामस्मरण करत होते, पण त्यांची काय वचनबद्धता होती, काय जबाबदारी होती, आणि त्या जबाबदारीने त्यांना मायेपासून वाचवले. होय, ती वेश्या रामचंद्र खानच्या सांगण्यावरून आली होती. अहो, किती छान मार्गांनी ती त्यांना उत्तेजित करायचा प्रयत्न करत होती. पण ते तिला म्हणाले, मी वचनबद्ध आहे. मला दिवसाला 3 लाख नामस्मरण करायचे आहे. 192 माळा अजून मी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या वचनबद्धतेने, त्यांच्या जबाबदारीने त्यांना मायेपासून वाचवले. होय, अर्थात ते पवित्र नामाचे मधुर अमृत चाखत असल्यामुळे दिवसाला 3 लाख नामांचा जप करण्याची चिंता त्यांना नव्हती. ते परमानंदात होते. पण मग ते वृद्ध झाल्यावर काय झालं? हरिदास ठाकूर तिरोभावाची कहाणी. ते चिंतेत होते. गोविंदा त्यांना जगन्नाथाचा महाप्रसाद देण्यासाठी आला. ते म्हणाले, मी हा प्रसाद घेऊ शकत नाही. मी माझी हरिनामाची प्रतिज्ञा पूर्ण केली नाही. परंतु त्याच वेळी जर मी प्रसाद घेतला नाही तर मी भगवंतांना नाराज करीन. म्हणून त्यांनी एक घास घेतला आणि प्रसादाला प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तू बरा आहेस ना? आणि हरिदास ठाकूर म्हणाले, शारीरिकदृष्ट्या मी बरा आहे, पण आध्यात्मिकदृष्ट्या मी आजारी आहे. कारण मी माझ्या निर्धारित माळा पूर्ण करू शकत नाही. ते खरं तर चिंतेत होते, पण ती चिंता परमानंद होती. त्यांची चिंता ही होती की ते श्रीकृष्णांना देत असलेली सेवा करू शकत नव्हते. त्यांच्या व्रतानुसार पवित्र नामाचा जप करणे ही त्यांची सेवा होती. हरे कृष्ण आंदोलनातील आपल्यापैकी प्रत्येकाची हीच मुख्य सेवा आहे. शक्य तितक्या लक्षपूर्वक आपल्या माळांवर जप करणे ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे ते चिंतेत होते. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, हरिदास, तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या अवताराचा उद्देश आधीच पूर्ण केला आहे. तुम्ही आधीच पवित्र नामस्मरणाचा प्रचार केला आहे. तुम्ही अगोदरच येणाऱ्या काळासाठी सर्वात मोठे उदाहरण दिले आहे. तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण केले आहे. आता तुम्ही वृद्ध झाला आहात. तुम्ही इतके म्हातारे असताना दिवसातून 192 माळांचा जप कसा करू शकता? तुमच्या माळांची संख्या कमी करा. पण हरिदासांनी ते करण्यामध्ये त्यांना इतकी बांधिलकी आणि जबाबदारी वाटली की ते खूप चिंतेत होते. त्यांनी भगवंतांना विनंती केली, कृपया मला माझा प्राण सोडू द्या. तुमच्या उपस्थितीत मला माझे प्राण सोडू द्या. म्हणून जेव्हा वेश्या तिथे होती तेव्हा त्यांना चिंता नव्हती, कारण ते त्यांच्या व्रताने संरक्षित होते. ते त्यांच्या वचनबद्धतेने संरक्षित होते आणि अर्थातच ते प्रेमानंदात होते. परंतु वस्तुतः आपल्यापैकी प्रत्येकाकडे ती वचनबद्धता असल्यास आपण मायेच्या शक्तींच्या पलीकडे जाऊ शकतो. परंतु आपण ती जबाबदारी आणि वचनबद्धतेची जाणीव खरोखरच स्वीकारत नसल्यामुळे आपण मायेच्या प्रभावांना बळी पडतो. आणि म्हातारपणी ते खूप चिंतेत होते, अत्यंत चिंतेत होते. खाण्याची इच्छा नव्हती. मला माझा नाम जप पूर्ण करता येत नाही. म्हणून प्रभुपाद स्पष्ट करतात की ही खरी भजनानंदी अवस्था आहे. अर्थात ते धर्मोपदेशकही होते. ते अफाट प्रचार करत होते. खरंच आपल्या साधनेसाठी आणि सेवेसाठी, आपल्या नैतिकतेसाठी
आपल्या उदाहरणासाठी जबाबदारीची गंभीर शपथ घ्यावी. For our example. अशीच आपली प्रगती होत असते. आणि जर याचा अर्थ चिंता आली तर आपण ते स्वीकारतो, आणि जर चिंता नाही तरीही आपण ते स्वीकारतो. परंतु जोपर्यंत आपण त्या पूर्णपणे मुक्त स्तरावर येत नाही तोपर्यंत श्रीकृष्णांमध्ये लीन होण्याचा प्रयत्न करण्यात असलेली चिंता असेल. कारण तुम्ही मनाशी लढत आहात, इंद्रियांशी लढत आहात, आणि तुम्ही भौतिक अस्तित्वाशी लढत आहात. तर हो, चिंता असेल, पण ती चिंता मनाला आनंद आणि तृप्ती देते. भौतिकवादी लोक चिंतेत असतात, परंतु ती अंतःकरणात आनंद आणि पूर्णता आणत नाही. आणि मुक्त अवस्थेत इतरांच्या कल्याणाची चिंता असते. जेव्हा प्रभुपादांचे शिष्य भांडत असत किंवा गैरवर्तन करत असत तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही माझ्या मेंदूवर भार लावता. तर ते चिंतेत होते. ते चिंतेत का होते? ते तर अतींद्रिय आनंदाच्या सर्वोच्च स्तरावर होते, परंतु त्यांच्यातील बांधिलकी आणि जबाबदारीच्या भावनेमुळे ते चिंतेत होते. आईचे जसे मुलावरचे प्रेम, आई कधीकधी मुलासाठी चिंतेत असते का? जर तिला मुलावर प्रेम नसेल, जर तिला जबाबदारीची आणि मुलाबद्दलची बांधिलकीची भावना नसेल तर जास्त चिंता नाही. मुलाला जे हवं ते करू द्या. हां, मी टेलिव्हिजन बघेन आणि आनंदी राहीन. मी माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारीन आणि आनंदी राहीन. मुलाला करू द्या. पण जर तुमच्यात खरोखरच मुलाप्रती जबाबदारीची आणि बांधिलकीची भावना असेल तर त्यासोबत अनेक चिंता येतात. मुलाचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, भारतामध्ये मुलांचे लग्न, होय, आणि विशेषतः भक्तासाठी मुलाची कृष्ण भावना. जसे तुमचे आईवडील भक्त आहेत, ते कधीकधी तुमच्याबद्दल चिंतेत असतात का? का? कारण त्यांना तुमच्या कल्याणाची बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव आहे. प्रभुपादांनी जेव्हा आम्ही दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी आमच्या आध्यात्मिक जीवनाची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी इस्कॉनच्या मिशनची संपूर्ण जबाबदारी घेतली, जी श्रीकृष्णांच्या शुद्ध पवित्र नामाचा आणि वृंदावनच्या भगवंतांच्या अतुलनीय प्रेमाचा संपूर्ण जगात प्रसार करण्याची जबाबदारी होती. हाच इस्कॉनचा उद्देश आहे. हे भगवान चैतन्य आणि भगवान नित्यानंदांचे स्वप्न होते. ती भक्तिविनोद ठाकूरांची भविष्यवाणी होती. त्यांची जबाबदारी ते घेत होते आणि तेच इस्कॉन होते. पण त्या चिंता या अतींद्रिय आनंदाची अभिव्यक्ती आहेत. त्या भौतिक नाहीत. ते प्रेमावर आधारित आहे. ते करुणेवर आधारित आहे. आणि जेव्हा त्यांच्या मिशनसाठी, त्यांच्या सेवेसाठी, महाप्रभूंच्या भविष्यवाणीसाठी आपण चिंता स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती. आणि आपला आनंद, आपला परम आनंद हा त्या प्रकारची लीनता आहे. अशा प्रकारे आपण सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो आणि सेवेच्या त्या भावनेमध्ये लीन होऊन या भौतिक शरीराला आणि भौतिक जगाच्या पलीकडे जाऊ शकतो. त्या विचाराने आपण शेवट करू. खूप खूप धन्यवाद. We will end with that thought. Thank you very much. Srila Prabhupada ki jai.